नमस्कार. आपण ज्ञानेश्वरी नित्यपाठ बघत आहोत. आज 7वा श्लोक ओवी म्हणू शकता. जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा का दीपाधारे वर्तता ना डळीचे. म्हणजे काय की आपण मार्गावर चाललो आहोत, पण आपल्या हातात जर दिवा असेल तर आपल्याला ठेच लागत नाही. दिवा नसेल आणि अंधारात आपण चाललो तर आपल्याला ठेच लागू शकते. आता असं जो दिवा जो असतो तो कशाचा दिवा असतो? आपला चैतन्याचा विवेकमय दिवा असतो, जो सद्गुरूंनी दिलेला असतो. आपण मार्गाने चाललो तर आपल्याला ठेच लागत नाही. म्हणजे आपण वाम मार्गाने जाऊ शकत नाही, वाईट गोष्टी करू शकत नाही. हे केवळ सद्गुरूंच्या शक्तीमुळे. तर अशी सद्गुरूंची शक्ती घेऊन आपण आपल्या चैतन्यमय मार्गावर चालूया, परमार्थ मार्गावर चालूया. सतत आपण व्हॅल्यूज बेस्ड सिस्टीमने आपण राहूया आणि आपण तर आत्मज्ञान मिळवूया. सर्वांना, इतरांना पण, आजूबाजूच्यांना पण आत्मज्ञान मिळायची प्रेरणा देऊन त्यांना पण त्या सन्मार्गावर, सद्वृत्तीवर, सद्गतीवर आपण लावायचा प्रयत्न करूया. ते ऑटोमॅटिकच येतात. भगवंताची शक्ती एवढी मोठी असते असंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर हीच गोष्ट आपण ज्ञानेश्वरीमध्ये बघणार आहोत असं ते म्हणतात. ठीक आहे. तर हा 7वा श्लोक जो स्वामी स्वरूपानंदांना ओवी त्या स्वामी स्वरूपानंदांना आवडलेली आहे. जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा का दीपाधारे वर्तता ना डळीचे. जसं मार्गाने चालताना आपल्याला ठेच नको लागायला, अपावो न पवे म्हणून आपल्या हातात दिवा दिलेला असतो. तर तसा दिवा म्हणजे सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंच्या दाखवलेल्या मार्गावरच आपण चालत राहिलो तर आपल्याला जास्ती अडथळे येणार नाही, ठेच लागणार नाही आणि आपण सहसा आत्मज्ञान मिळू, मुक्ती मिळू आणि आपल्याबरोबर इतर लोक पण या मार्गावर नेऊन ते पण आत्मज्ञान मिळवतील आणि सर्वीच्या सर्व ठिकाणी स्वानंद बोध पाठण असं निर्माण होईल. सगळ्यांना चैतन्यमय सगळं दिसेल. केवळ 2% बुद्धी न वापरता 100% बुद्धी वापरून सर्वत्र चैतन्य विलासवाद पूर्ण निर्माण होईल आणि सगळ्या पूर्ण जगात आनंद टाकेल असं त्यांचं मत आहे. कोणाचं? ज्ञानेश्वर महाराजांचं. चला आपण असं वागायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.